नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. 2 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता आणि संजय अजूनही काम करत होता. त्याचं लक्ष सोफ्यावर झोपलेल्या जान्हवीकडे गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. संजय त्याच्या खुर्चीवरून उठला आणि जान्हवीकडे चालत गेला. गुडघे खाली टेकवून तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत होता. खाली झुकून त्याने हळूच तिच्या ओठांवर स्मूच केला आणि बाजूला झाला. तू अशी पहिली स्त्री आहेस जिच्या मी एवढं क्लोज झालो आहे आणि जिची मला खरंच काळजी आहे. आजपर्यंत प्रेरणा सोडून दुसऱ्या कोणाबद्दल मी एवढा विचार केला नव्हता, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदललं. मी तुझ्यावर प्रेम करतो की नाही मला माहिती नाही, पण मी आता एक क्षणही तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. संजय जान्हवीच्या केसांना हळूवारपणे कुरवाडत बोलत होता. कुणाल, जो सध्या दारासमोर उभा होता, त्याने घसा साफ करण्याचं नाटक केलं. त्याने नॉक केलं होतं, पण संजय जान्हवीकडे बघण्यात एवढा गुंग झाला होता की त्याला ते ऐकूनही आलं. तुला आता यायचं असेल तर आधी नॉक करून ये, संजय चिडून बोलला. हां, तू तर तुझ्या बायकोकडे बघण्यात, तिला किस करण्यात बिझी आहेस. मग मी नॉक केलेलं कसं ऐकू येईल तुला? कुणाल म्हणाला. तू इथंच बस, मी जान्हवीला रेस्टरूममध्ये झोपवून आलो, संजय म्हणाला आणि जान्हवीला कपाटाच्या मागच्या खोलीत घेऊन गेला. रूम अगदी नीटनेटकी होती. एक किंग साईड बेड आणि खूप सारे कपाटे, एक रेफ्रिजरेटर देखील होता. हळूहळू संजयने जान्हवीला बेडवरती झोपवलं आणि ब्लँकेट तिच्या वरून टाकलं. कुणालला भेटण्यासाठी बाहेर आला. प्रेरणाचे काय? सोफ्यावर बसताच संजय म्हणाला. हां, सगळं झालं आहे. मी तिला कॅम्पसच्या गेटवर ड्रॉप केलं आहे. दुपारनंतर तिला पुन्हा रिसीव्ह करायलाही जाणार आहे. कुणाल बोलला. ठीक आहे, कंपनीतील सगळ्या एम्प्लॉईजना सांग की जान्हवी माझी बायको आहे आणि त्यांची लेडी बॉस आहे. इथून पुढे तिच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं किंवा काही वाईट बोललं तर त्यालाही कंपनी सोडावी लागेल, संजय रागात बोलला. त्याला त्याच्या बायकोविषयी काही बोललेलं चालणार नव्हतं. ठीक आहे, मी त्याची काळजी घेईल. आणि आज दुपारी आपली एका क्लायंटची मीटिंग आहे, कुणाल बोलला. कुठे आहे, संजयने विचारलं. जे स्वतः या कंपनीत येतील आणि त्याच वेळी ही फाईल प्रेझेंट करायची आहे. तर ती वाचा, कुणाल बोलला आणि निघून गेला. प्रेरणाला परत येऊन आता महिना झाला होता. या महिन्यामध्ये जान्हवी ही रोज संजयबरोबर ऑफिसमध्ये जायची. जान्हवी त्याला नेहमी नकार द्यायची, पण तिचं ऐकलं तो संजय कसला. आज सकाळी चौघे नेहमीप्रमाणे टेबलावर नाश्ता करत होते. जान्हवी संजयच्या शेजारी बसली होती, तर प्रेरणा आणि कुणाल एकमेकांच्या समोर होते. प्रेरणा, तुझा चेहरा इतका फिका कसा दिसत आहे? तू आजारी आहेस का? गेल्या काही दिवसांपासून प्रेरणाचा चेहरा खूपच थकलेला दिसत होता. जान्हवीने ते पाहिलं होतं. मला सर्दी झाली होती वहिनी. या काही दिवसामध्ये मी रात्री उशिरा झोपत होते. माझ्याकडे कॉलेजच्या खूप असाइनमेंट पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, प्रेरणाने तिच्या तोंडात सँडविचचा पीस टाकत बोलली. वहिनी, आज मला कॉलेजला जायचं नाही, आपण मॉलमध्ये जाऊ. भाई, आज तू तिला ऑफिसमध्ये घेऊन जाणार नाहीस. प्रेरणा आधी जान्हवीकडे आणि नंतर संजयकडे बघून बोलली. तू मॉलमध्ये का जाणार आहेस? संजय बोलला. मला शॉपिंग करायची आहे म्हणून जायचं आहे, प्रेरणा बोलली. ठीक आहे, मग कुणालला घेऊन जा ना, संजय म्हणाला. मला पण काहीतरी विकत घ्यायचे आहे, मी मॉलमध्ये जात आहे, जान्हवी बोलली. आपण रविवारी मॉलमध्ये गेलो तर काय होईल? तसं तर आपल्याला एकत्र जाता येईल ना, संजय जान्हवीकडे बघून बोलला. पण भाई, आता जो सेल लागला आहे तो रविवारपर्यंत नाही ना राहणार आणि मला त्यातून कपडे घ्यायचे आहेत, प्रेरणा म्हणाली. तुला शॉपिंगसाठी पैसे कमी पडत आहे का? मी देतो ना. मग या सेलमधून कपडे घ्यायची काय गरज आहे, संजय बोलला. भाई, बार्गेनिंग करून शॉपिंग करण्याची मजा आहे ती कशातच नाही, प्रेरणा हसत बोलली. तुला जायचं तर जा, माझ्या बायकोला कुठेही घेऊन नाही जायचं, संजय बेफिकीरपणे उत्तर दिलं. मला नको आहे, आजच मी आणि वहिनी मॉलमध्ये जाणार आहोत, प्रेरणा हट्ट करून बोलली. ठीक आहे, त्या सुमी काकूला पण घेऊन जा बरोबर. शेवटी संजयने हात टेकले आणि त्यांना परमिशन दिली. ये, चल चल, तयार होऊया. प्रेरणाने लगेच जान्हवीचा हात पकडला आणि तिला ओढत आपल्या रूममध्ये घेऊन गेली. आज आपलं शेड्यूल खूप टाईट आहे का, संजयने कुणालला विचारलं. आज कोणतेही शेड्यूल नाही, फक्त येणारे रिपोर्ट चेक करायचे आहेत. पण मी प्लॅन केला होता की आपण नवीन बेसमध्ये जाऊन यावं, कुणाल बोलला. का, काही प्रॉब्लेम झाला आहे का, संजयने आठ्या पाडून विचारलं. प्रॉब्लेम तसा काही नाही आहे, पण हल्ली तुझं लक्ष नसतं,
बेसमधल्या कामामध्ये आणि तू तिथं जातही नाहीस? कुणालने विचारलं. मला वाटते की आपण हा अवैध धंदा थांबवण्याची वेळ आली आहे. माझ्याकडे असलेली टेक्स्टाईल कंपनी आपल्याला पुरेशी आहे, संजय विचार करत बोलला. त्याला आता जान्हवीबरोबर शांतीने जगायचं होतं. उगाच माफियाच्या जगात अडकून राहिला तर तो जगायचं विसरून जाईल हे त्याला माहीत होतं. त्याला आता त्याचा सगळा वेळ त्याच्या जान्हवी आणि प्रेरणाला द्यायचा होता. तुला पश्चाताप व्हायला लागला आहे का? कुणालने संजयला विचारलं. मला आतापासून सामान्य जीवन आणि शांततेने जगायचं आहे आणि फक्त या टेक्स्टाईल कंपनीचा विचार करायचा आहे, संजय कुणालला बोलला. आता हे शक्य वाटत नाही. आपल्या मालाचा सध्याचा साठा खूप आहे. तो पूर्ण करायला जवळपास 6 महिने लागतील. मला आशा आहे की तुला समजत असेल, कुणाल म्हणाला. ठीक आहे, आज आपण बेसमध्ये जाणार आहोत. मला वाटते की तू ते 6 महिन्यात सगळं निपटव, संजय बोलला. कुणाल आणि संजय बेसचं काम बघण्यासाठी तिकडे गेले तर जान्हवी आणि प्रेरणा मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेल्या. प्रेरणा आणि जान्हवीच्या बुटीकमध्ये कपडे निवडत होत्या. त्याच वेळी सीमा आंटीही त्याच बुटीकमधून शॉपिंग करत होत्या. प्रेरणाला ड्रेस निवडताना पाहून सीमा लगेच प्रेरणाजवळ गेली. प्रेरणा, तू शॉपिंग करत आहेस का? सीमाने विचारलं. वहिनी, चल आपण जाऊ, झाली आहे माझी शॉपिंग. प्रेरणा सीमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जान्हवीला कॅशियर डेस्ककडे ओढत बोलली. प्रेरणा, त्या तुला बोलत होत्या, तू त्यांना बोलायचं सोडून मला काय इथं घेऊन आलीस? असं उद्धट वागणं ठीक नाही प्रेरणा, जान्हवी प्रेरणाला अडवत बोलली. नको, भाईने मला सांगितलं आहे त्यांना भेटायचं नाही म्हणून. नंतर भाईला समजलं तर त्याला राग येईल, प्रेरणा बोलली आणि तशीच कॅशियरकडे निघून गेली. प्रेरणा, आय एम सॉरी बेटा, मी खरंच तुला खूप मिस करते, सीमा आंटी हळूच म्हणाल्या. प्रेरणा निघून गेल्यावर जान्हवी सीमाजवळ गेली. आई, काळजी नका करू, मी बोलते प्रेरणा बरोबर, त्यांना धीर देत जान्हवी म्हणाली आणि प्रेरणा मागे निघून गेली. जान्हवी लगेच कॅशियरकडे असलेल्या प्रेरणाकडे धावली. जान्हवीला प्रेरणाच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं की तिचीही सीमाला भेटायची इच्छा होती. वहिनी, चल आता घरी जाऊया, मी आता शॉपिंगच्या मूडमध्ये नाही आहे, प्रेरणा म्हणाली आणि जान्हवीबरोबर बुटीकमधून बाहेर आली. त्या दोघी थेट मॉलच्या लॉबीमध्ये कार पार्कमध्ये गेल्या. कारमध्ये प्रेरणा शांत होती, तिच्या नेहमीच्या आनंदी मूडच्या एकदम विरुद्ध. तिला शांत बघत जान्हवीने प्रेरणाला विचारण्याचा प्रयत्न केला. प्रेरणा, काय झालं? एवढी गपगप का आहेस? जान्हवीने विचारलं. वहिनी, मग मला आईला भेटायचं होतं, पण भाई रागवेल म्हणून मी नाही भेटले. प्रेरणा जान्हवीच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. भेटायचं होतं तर का नाही भेटली? संजयला थोडीच समजणार होतं. जान्हवी प्रेरणाच्या पाठीवरून हात फिरवत बोलली. मला भाईशी खोटं बोलायचं नाही आणि त्याच्या विरोधातही जायचं नाही. प्रेरणा रडत रडत बोलली. तू आधी शांत हो, मी संजयशी बोलण्याचा प्रयत्न करेन, जान्हवी बोलली. काही उपयोग नाही वहिनी, कुणालाही बोलला होता पण भाईने ऐकलं नाही. प्रेरणा डोळे पुसत बोलली. ठीक आहे, तू शांत हो, लहान मुलासारखे रडू नकोस, जान्हवी प्रेरणाला टिश्यू देताना बोल म्हणाली. कार मेन्शनमध्ये पार्क झाली आणि प्रेरणा काही न बोलता कारमधून उतरून मेन्शनमध्ये निघून गेली. जान्हवीही तिच्या पाठोपाठ उतरली आणि मेन्शनमध्ये गेली. पण ती प्रेरणाला काही बोलणार त्याआधीच प्रेरणा तिच्यातून मध्ये निघून गेली होती. जान्हवीने उसाचा टाकला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. जान्हवी रूममध्ये जाऊन बाल्कनीत उभी राहिली. तिला प्रेरणाविषयी वाईट वाटत होतं. तिला आई नसण्याचं दुःख माहीत होतं आणि इथं तर प्रेरणाची आई समोर होती, पण प्रेरणाला तिला भेटता येत नव्हतं. ती तिच्या विचारांमध्ये होती की तिला तिच्या कमी भोवती मजबूत हातांचा विळखा जाणवलं. स्वीटहार्ट, कशाचा एवढा विचार करत आहेस? संजय हळू आवाजात तिच्या कानाजवळ कुजबुजला. जान्हवी मागे पलटली आणि त्याच्याकडे पाहिलं. संजयने तिच्याकडे बघून स्माईल केली, पण जान्हवी काहीच प्रतिसाद दिला नाही. काय झालं, शॉपिंग पूर्ण झाली नाही का? संजयने खुर्चीवर बसत विचारलं. शॉपिंग पूर्ण केली, पण आज आम्ही मॉलमध्ये आईंना भेटलो. त्या प्रेरणाशी बोलल्या, पण प्रेरणा त्यांच्याशी काहीच बोलली नाही. आणि नंतर कारमध्ये येऊन बसल्यावर प्रेरणा रडू लागली. ती आईंना खूप मिस करते. तू तिला त्यांना भेटू का देत नाहीस? तिची आई आहे, मग ती तिलाही भेटावं वाटत असणार ना? जान्हवी त्याच्या शेजारील खुर्चीवर बसून बोलली. नाही, मी यासाठी कधीही परवानगी देणार नाही, संजयने भावनाहीन चेहऱ्याने उत्तर दिलं. ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, असंही तुला सांगणारी मी कोण? जान्हवी उभी राहिली.
तू पण माझ्यावर रागावली आहेस का? संजयने विचारलं. मला रागावण्याचा अधिकार आहे का? या घरात माझी जागाच काय आहे? कैदी आहे ना मी, बायको तर मी फक्त नावाला आहे. तुला कधी काय माझं ऐकायचं असतं? जान्हवी रागात बोलली आणि बाल्कनीमध्ये संजयला एकटं सोडून आत निघून गेली. संजयने केसातून हात फिरवला आणि आपल्या पॉकेटमधून एक सिगारेट काढून पेटवली. एकावर एक संजयची सिगारेट संपायला चालू होती. तो खूपच गोंधळला होता. आजच सकाळी त्याने माफियाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला, पण आज दुपारी त्याला एक समस्या आली जी तो सोडवू शकला नाही. 3 सिगारेट ओढल्यानंतर संजय पुन्हा खोलीत गेला. संजयने जान्हवीला आरशासमोर उभं राहून तिचे केस कोरडे करताना पाहिलं. तो तिच्या जवळ गेला आणि तिला मागून मिठी मारली. स्वीटहार्ट, माझ्यावर रागावू नकोस ना, संजय लाडीक स्वरात म्हणाला. मी रागावले नाही, कारण मला रागवायचा अधिकार नाही आहे. आता तू अंघोळ कर, सगळा सिगारेटचा वास येत आहे, जान्हवी तिचे केस सुकवताना म्हणाली. तू माझ्यावर रागावले नसशील तर मी अंघोळ करेन, संजय बोलला. तू प्रेरणाला आईंना भेटू दिल्यास मी तुझ्यावर रागावणार नाही, जान्हवीही त्याला बोलली. ठीक आहे, मी प्रेरणाला त्या बाईला भेटायला परवानगी देईल, संजय उसासा टाकत बोलला. ती बाई नाही, आई आहे संजय, जान्हवी वैतागलेल्या आवाजात बोलली. बेबी, मला जबरदस्ती करू नकोस, संजय म्हणाला. जान्हवी घट्ट मिठी मारत म्हणाला. जान्हवीने संजयची मिठी सोडली आणि त्याच्याकडे वळली आणि त्याला मिठी मारली. मी आता तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही, पण तू प्रेरणाला आईंना भेटू दे, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, संजयने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला. प्रेरणा, काही झालं आहे? काय झालं आहे का? कुणालने लिव्हिंग रूममध्ये जाणाऱ्या प्रेरणाला विचारलं, कारण तिचा चेहरा थोडा मलूल दिसत होता. काही नाही, मी ठीक आहे, प्रेरणा म्हणाली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. कुणालने तिला असं पाहिलं आणि आठ्या पडल्या. हिला काय झालं अजून? हिचं तर सगळ्या घरातून सारखी इकडून तिकडे उड्या मारत फिरते. कुणालने आश्चर्याने विचार केला. प्रेरणा विचार करत वरती चालली होती की मध्येच तिला चक्कर आल्यासारखी वाटली. ती लगेच जागेवर थांबली. तिने साईडला ग्रिलला पकडलं. तिने एकदम क्षीण आवाजात कुणालला हाक मारली. कुणाल भाई. ती तशीच हाक मारून पायऱ्यावर डोकं पकडून बसली. प्रेरणाचा आवाज ऐकून कुणाल लिव्हिंग रूममधून पायऱ्यांकडे धावत गेला. त्याला प्रेरणा पायऱ्यांवर बसलेली दिसली. तो लगेच तिच्याकडे गेला. काय झालं प्रेरणा, तू ठीक आहेस? कुणालने तिला ताबडतोब आपल्या मिठीत उचलून घेतलं आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेला. त्याला घेऊन जाताना संजयने पाहिलं आणि घाबरून तोही त्यांच्याकडे आला. प्रेरणा, काय कुणाल, तिला काय झालं? संजयने कुणालला विचारलं. मला माहीत नाही, तिने मला हाक मारली म्हणून मी तिच्याकडे गेलो तर ती पायऱ्यांवर डोळे मिटून बसलेली होती, कुणाल बेडवरती तिला झोपवत म्हणाला. संजयने ताबडतोब त्याच्या ट्राउझरच्या खिशातून सेलफोन काढला आणि त्याच्या पर्सनल डॉक्टरांना बोलावलं. कॉल संपवल्यानंतर संजय प्रेरणाजवळ आला, जी बेडवर पडलेली होती. संजयने प्रेरणाच्या केसातून हळूवारपणे हात फिरवला. काळजी नको करू, डॉक्टर लगेच येत आहे, संजय प्रेरणाकडे पाहून बोलला आणि प्रेरणाने तोंड फिरवले. काय झालं आहे प्रेरणा, तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस का, की मी तुला आईला भेटू दिलं नाही म्हणून? ठीक आहे, तू तिला भेटू शकतेस, मग तर ठीक आहे ना, संजय प्रेरणाला आपल्याकडे वळवत म्हणाला. तू सिरियस आहेस का, खोटं बोलत नाहीस ना? तिचे डोके अजूनही दुखत होतं तरी प्रेरणाने आनंदाने विचारलं. हां, मी सिरियस आहे. आणि काय झालं आहे? मी तुला या आठवड्यात बघत आहे, तू अस्वस्थ दिसत आहेस, तुला काही त्रास होत आहे का? संजय प्रेरणाचा हात आपल्या हातात घेऊन विचार करू लागला. मला रोज बारीक चक्करमध्ये कदाचित झोप नीट न झाल्याने होत असेल, प्रेरणा बोलली. आतापासून पुरेशी झोप घे, स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नको, संजय म्हणाला. प्रेरणाची अवस्था पाहणाऱ्या कुणालला काळजी वाटू लागली होती. कुणालला भीती वाटत होती की ही जर त्याचा अंदाज बरोबर असेल तर त्याला प्रेरणाशी लग्न करावे लागेल. देवा, जर असे घडलं तर याचा अर्थ मी विना लग्न करता बाप होणार आहे. कुणाल विचार करत होता की कोणीतरी दरवाजा ठोठावला. कुणालने जाऊन बघितलं तर त्यांचे फॅमिली डॉक्टर आले होते. प्लीज डॉक्टर, आतमध्ये या, कुणाल म्हणाला आणि डॉक्टर आत येऊन दिले. प्रेरणाला तपासण्यासाठी डॉक्टर बेडजवळ गेले. डॉक्टर, माझ्या बहिणीला तपासा, संजय प्रेरणापासून दूर होत म्हणाला. डॉक्टरांनी मान हलवली आणि प्रेरणाला तपासू लागले.
चेकअप झाल्यानंतर ते बाजूला झाले आणि संजयकडे बघून म्हणाले, मी फक्त अंदाज लावत आहे. कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. मिस प्रेरणा प्रेग्नेंट आहे. प्रेरणा आणि कुणाल यांच्या दोघांच्या हृदयाचा ठोका चुकला. डॉक्टर जे म्हणाले ते ऐकून कुणालचा अंदाज खरा ठरला होता. तो बाबा होणार होता आणि याचा अर्थ त्याला प्रेरणाशी लग्न करावं लागणार होतं. थँक्यू डॉक्टर, तुम्ही जाऊ शकता. मी प्रेरणाची काळजी घेईल. ओठांवर हसू आणत संजय म्हणाला. डॉक्टर निघून गेल्यानंतर संजय आणि कुणाल प्रेरणाच्या खोलीत सोफ्यावर बसले. प्रेरणा एवढ्या वेळात गप्प बसली होती. तिला असे वाटलं नव्हतं की प्रेग्नेंट वगैरे होईल. कुणाल, तू प्रेरणाशी लग्न करायचं आहे. आता तू उद्या सकाळी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन तू तिच्याशी लग्न करशील. संजय गंभीरपणे म्हणाला. भाई, मला आत्ताच लग्न करायचे नाही. प्रेरणाने तिच्या बेडवर बसून उत्तर दिलं. तुला काय म्हणायचे आहे? तुला लग्न न करता या बाळाला जन्म द्यायचा आहे का? तुला समजत आहे का की तू काय बोलते? तू कुणालशी लग्न केलेस तर तू बाळाला जन्म देईपर्यंत तो तुझी काळजी घेईल. संजय म्हणाला. कुणालशिवाय मी राहू शकते. शिवाय मला तुझ्या असिस्टंटशी लग्न करायचे नाही. लोक काय म्हणतील? प्रेरणा बोलली. पण तिच्या बोलण्याने कुणालचे मन खूप दुखलं. तुझ्या चुकीमुळे तू प्रेग्नेंट आहेस. जर तू माझं म्हणणं ऐकलं असतं तर असं घडलं नसतं. प्रेरणाची अपमानास्पद वागणे पाहून संजयने आवाज वाढवला. कुणाल, तू रजिस्टर ऑफिसमधील काळजी घे. यावेळी संजयला कोणाकडूनही नकार ऐकायचे नव्हते. कुणाल खरं तर आता लग्न करायचं नव्हतं. त्याला एक यशस्वी व्यक्ती बनायचं होतं. संजयच्या मदतीने त्याने स्वतःची ऑइल कंपनीही सुरू केली होती. पण नवीन असल्याने तिला जास्त स्कोप नव्हता. पण तो संजय एवढं सक्सेसफुल नक्की बनणार होता. मी तुला सिद्ध करून दाखवेन प्रेरणा की मी तुझा नवरा होण्यासाठी पात्र आहे की नाही. तुला खरंच त्या रात्री माझ्याबरोबर जबरदस्ती केल्याबद्दल तुला दोषी वाटत नाही का? कुणालने मनात विचार केला. त्या रात्री मी कुणालबरोबर बळजबरी केली तरीही प्रेरणा त्याच्याबरोबर असं कसं बोलू शकते? संजयने विचार केला. दुसरीकडे सीमा खूप खुश होती, कारण त्यांना थोड्या वेळापूर्वीच सिंघानिया मेन्शनमधून कॉल आला होता की प्रेरणाला त्यांना भेटायचं आहे. त्यांना हे अपेक्षित नव्हतं. किती दिवसानंतर त्या प्रेरणा आणि संजयला भेटणार होत्या. करणलाही त्यांच्याबरोबर जायचं होतं, पण संजयने सीमाला एकटीला यायला सांगितलं होतं. करणला त्याच्या आईला खुश बघून बरं वाटलं. तो सीमाला सिंघानिया मेन्शनमध्ये ड्रॉप करणार होता. आई, तुला जेव्हा घरी जायचं असेल तेव्हा मला कॉल कर, मी तुला पिकअप करेन. करण आपली गाडी सिंघानिया मेन्शन समोरून थांबत बोलला. हा ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते. आता तू हळू जा. सीमाने उत्तर दिलं आणि गाडीतून उतरली. सीमा गेटमधून आत गेल्याची खात्री करून करण निघून गेला. सिंघानिया मेन्शनमध्ये आत जातेवेळी सीमा आंटी कुतूहलाने मेन्शनकडे बघत होत्या. त्यांच्या मुलाने एवढ्या कमी वेळात कोणाच्या मदतीशिवाय हे सगळं उभं केलं होतं. मेन्शनही खूप छानरित्या सजवलं होतं. सीमा आत आल्या आणि तिथं एक नोकर आधीपासून उभा होता. तो सीमाला डायनिंग एरियामध्ये घेऊन गेला, जिथं जान्हवी, संजय, प्रेरणा आणि कुणाल आधीपासून बसले होते. प्लीज बसा, आधी जेवण करूया, संजय थंडपणे म्हणाला. त्याने मुद्दाम नोकराला आज खूप स्वयंपाक करण्याची ऑर्डर दिली होती, कारण त्याला प्रेरणाला दुखी करायचं नव्हतं. जानू, माझ्या जवळ बस, प्रेरणा रिकाम्या खुर्चीला थोपटत आशेने म्हणाली. सुरू करा, संजय म्हणाला. सीमा वेळोवेळी प्रेरणाच्या ताटात काही ना काही वाढत होती. किती दिवसांनी त्यांची ही इच्छा पूर्ण होत होती. प्रेरणाच्या ताटात त्यांनी आठवणीने ग्रिल्ड पफी फिश ठेवली. आई, तुला कसं माहिती ही माझी फेवरेट आहे? प्रेरणाने खुश होऊन विचारलं. मला चांगलं आठवत आहे की ही साईड फिश तुला खूप आवडते. सीमा ग्रिल्ड पफी फिश दाखवत म्हणाल्या. थँक्यू, मी तुला खूप मिस केलं, प्रेरणा बोलली. प्रेरणा आधी खा आणि नंतर बोला, संजय स्ट्रिक्ट टोनमध्ये बोलला आणि प्रेरणाने मान हलवली. सगळ्यांचं जेवण झालं तसे बाकी सगळे लिव्हिंग रूममध्ये येऊन बसले. पण संजय त्याच्या रूममध्ये चालला होता की जान्हवीने त्याचा हात पकडला आणि त्याच्याकडे पाहिलं. तिचा इशारा समजून संजयही लिव्हिंग रूममध्ये बसला. दोघी मायलेकी गप्पा मारत होत्या. जान्हवी ही मध्ये मध्ये बोलत होती. कुणाल त्याच्या मोबाईलमध्ये बघत बसला होता, तर संजय सगळ्यांकडे फक्त बघत होता. भाई, आई आज आपल्याबरोबर राहू शकते का? प्रेरणा एक्सायटेड होऊन विचारलं. नाही, संजय भावनाहीन चेहऱ्याने बोलला. फक्त आज रात्री ना भाई, उद्या माझी रजिस्टर मॅरेज आहे. मला माझ्याबरोबर आई हवी आहे, प्रेरणा हट्ट करत बोलली. मी आहे, तुझी वहिनी आहे, तुला त्यांची काय गरज आहे? संजय आट्या पाडत म्हणाला. पण मला आईही हवी आहे, प्रेरणा बोलली.
वादात सापडलेल्या भाऊ बहिणींना पाहणाऱ्या जान्हवीने लगेच संजयचा हात दाबला. बायकोचा इशारा समजून शेवटी संजयने होकार दिला. कथा आवडल्यास कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.